नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत तुम्हा सर्वांचं आराध्य या कथेच्या 53व्या भागात स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आकाशने थेट स्टीफनच्या कंपनीचे 30% शेअर विकत घेतलेले आहेत. या गोष्टीची जेव्हा स्टीफनला जाणीव झाली तो पूर्णपैकी रागाच्या आग बबूला झालेला आहे. आता या गोष्टीमुळे तो कोणता सूड कोणता बदला घेणार आहे. आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत की तेजसने आपल्या प्रेमाची कबुली रियासमोर केलेली आहे. आता या दोघांच्या नात्याला एक नवीन सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे रॉय हाऊसमध्ये सर्व परिवाराने पिकनिकला जायचा प्लॅन केलेला आहे. तर आजचा हा दिवस आनंदाचा ठरणार का? तिथे दुश्मनाने पसरवलेले काही जाळे आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी आजचा हा रंजक भाग पाहायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या ह्या खास भागाला. आदिराज आपल्या ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये बसला होता आणि कामात मग्न होता. अचानक त्याच्या हातात एक फाईल लागली. ती पाहून तो स्वतःशीच म्हणाला, ही फाईल ही तर मी आधी कधीच पाहिली नव्हती. त्याने ती फाईल ओपन केली आणि वाचायला सुरुवात केली. पहिल्याच पेजवर स्टीफन अँड कंपनीज हे नाव पाहून त्याचे मन एकदा धडधडले. त्याने घाईघाईने ती फाईल रीड केली. ती वाचल्यावर त्याला समजले की आकाशने त्या कंपनीचे 30% शेअर्स खरेदी केले आहेत. काळजीपोटी आदिराजने आपले डोके धरले. तो स्वतःशीच म्हणाला, आकाश, तुझे हे पाऊल कुठे या दुश्मनाखाली आणखीन वाढून न देऊ. तो विचार करत असताच अर्णव त्याच्याकडे आला आणि एक फाईल देत म्हणाला, दादा, यावर सिग्नेचर हवे आहेत. आदिराजने त्याला पाहिले आणि त्या फाईलवर सिंग केले. अर्णवने त्याला पाहिले आणि विचारले, काय झाले दादा? तुम्ही डिस्टर्ब वाटत आहात. आदिराजने दीर्घ श्वास घेतला आणि सांगितले, आकाशने स्टीफनच्या कंपनीचे 30% शेअर्स खरेदी केले आहेत. अर्णवही काळजीत पडला आणि तो स्टीफन या गोष्टीमुळे आणखीन बोकला ना जाऊ. आदिराज म्हणाला, हीच तर मला चिंता वाटते. अर्णव म्हणाला, आत्तापर्यंत तर त्याला समजलेच असेल. आदिराज शांत राहिला. अर्णवही गप्प झाला. पण आदिराज म्हणाला, जे होईल ते पाहिले जाईल. आता चल, बाकीचे काम संपूया. अर्णवने मान हलवली आणि पुन्हा कामाला लागला. दुसरीकडे स्टीफनला बातमी मिळाली होती की आकाश रॉयने त्याच्या कंपनीचे 30% शेअर्स खरेदी केले आहेत. तो खरोखरच यावेळी बौखला गेला होता. रागाच्या भरात त्याने रूममधील सर्व सामान अस्तव्यस्त करून फेकून दिले होते. सगळीकडे तोडफोड केली होती. तो रागाने ओरडला, मी तुला सोडणार नाही. आकाश रॉय रागामुळे त्याचे डोळे लाल झाले होते आणि माथ्याच्या नसा उभारल्या आल्या होत्या. या रूपाचे अत्यंत डेंजरस दिसत होता तो. त्याने आता काहीतरी मोठे करायला ठरवले, पण ते काय हे फक्त त्यालाच ठाऊक होते. इकडे आकाश आणि आराध्या आयुषच्या स्कूलमध्ये होते. दोघेही टीचरसमोर बसले होते. टीचर हसून म्हणाली, आयुष एक अत्यंत ब्रिलियंट स्टुडंट आहे, यात शंका नाही, आणि त्याचे बिहेवियर सर्वांशी खूप चांगले आहे. आयुषची तारीफ ऐकून आकाश आणि आराध्या खूप आनंदी झाले. खुद आयुषही स्वतःची स्तुती ऐकून खूप खुश झाला होता. मीटिंग संपल्यावर आकाशने त्या दोघांना घरी सोडले आणि थेट ऑफिसला गेला. तो ऑफिसमध्ये पोहोचला आणि आपल्या कॅबिनमध्ये गेला. तो आलाच होता की त्याला आदिराजने बोलवले. आकाशने दीर्घ श्वास घेतला, कारण त्याला अंदाजा होता की आदिराजने त्याला का बोलावले असेल. तो आदिराजच्या कॅबिनमध्ये गेला. आदिराजने ती फाईल आकाशकडे सरकवली आणि विचारले, काय केले आहेस तू हे? आकाश म्हणाला, फक्त 30% शेअर घेतले आहेत. मला 50% हवे होते. काही हरकत नाही, 20% सुद्धा लवकरच घेऊन टाकेन. आदिराज म्हणाला, तुला माहीत आहे ना हे स्टीफनला कोणत्या थराला जाऊन उकसावू शकतं? आकाशने दीर्घ श्वास घेतला. मी नाही घाबरत. त्याने जे करायचा प्रयत्न केला होता त्यापुढे हे काहीच नाही. आदिराजने मान हलवली. आकाश, तू समजत नाहीयेस. तुझे हे पाऊल त्याला काहीतरी आणखीन चुकीचे करायला उकसावेल. आकाश शांतपणे म्हणाला, तेच तर मला हवे आहे. त्याने माझ्या फॅमिलीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आता पाहूया तो स्वतः किती सहनशीलता दाखवतो. आकाशच्या डोळ्यातील डिटर्मिनेशन पाहून आदिराज शांत झाला. दुसरीकडे तेजस रियाला तिच्या कामात हेल्प करत होता आणि सोबतच तिला डिस्टर्बही करत होता. रियाने त्याला घुरून पाहिले तर त्याने आपले दात दाखवले. रिया चिडून पुन्हा कामात लागली.
जेव्हा लंच ब्रेक झाला तेव्हा रिया म्हणाली, जेवण करून घे. पण तेजस इकडे तिकडे पाहू लागला, जणू ती त्याच्याशी बोलत नाहीये. रिया पुन्हा चिडली, तुला सांगते, काय इकडे तिकडे पाहतोयस? दुसरीकडे कोणी दिसतंय का तुला इथे? तेजस हसून तिच्या जवळ गेला. रिया टी टेबलवर जेवण लावण्यात बिझी होती. तेजस तिच्या मागे उभा राहिला. रिया वळाली आणि त्याला इतक्या जवळ पाहून हबकली. तेजसने तिला वेस्टमधून सावरून धरले आणि हसत म्हणाला, तुला असे पाहण्याची परमिशन नाहीये. तुला हवे असेल तर तू माझ्या प्रेमात पडू शकतेस. तिथे मी तुला हँडल करून घेईल. रिया पुन्हा चिडली, शट अप, आपली बकवास बंद कर आणि गुपचूप लंच कर. जेवण झाल्यावर तेजस म्हणाला, विचार कर रिया, आता समोरून एफर्ट लावत आहे. कुठे असे न हो की एक वेळ आल्यावर मी बेअसर होऊन जाईल. हे ऐकून रियाचे मन अस्वस्थ झाले. तिला अर्णव कन्फेस केलेले आठवले. चूक तिचीच होती, पण अर्णवच्या आयुष्यात नव्या आली आणि त्याने लग्न केले. रिया मागे वळाली तर तेजस तिथे नव्हता. ती त्याला शोधत अकॅडमीच्या टेरेसवर गेली. तिथे तेजस शांतपणे आकाशाकडे पाहत उभा होता. पावलांचा आवाज ऐकून तो वळाला. रियाला पाहताच तो नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणाला, लवकर आलीस की तू, मला वाटले नव्हते. रियाच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली. तेजसने तिला आपल्या बाहूमध्ये घेतले आणि म्हणाला, मोहब्बत भी कुछ यूं रंग लाई है, हमारी मोहब्बत भी हमारे बाहों में आ समाई है. रिया डोळ्यातील पाण्यासह हसली. तेजस तिला छेडत म्हणाला, मला माहीत असते की तू इतक्या लवकर मानणार आहेस, तर ही ट्रिक खूप आधीच लावली असती. रियाने त्याला घुरून पाहिले आणि त्याच्या छातीवर मारत म्हणाली, मी तुमच्याशी बोलणार नाही, तुम्ही नेहमी मला चिडवतात. तेजसने तिचे हात पकडले आणि म्हणाला, मी असा फक्त तुझ्यासोबतच आहे. त्याने स्पष्ट केले की तन्वी त्याची बेस्ट फ्रेंड आहे आणि ती एंगेज्ड आहे, जेणेकरून रियाला फ्युचरमध्ये कधीही इन्सेक्युअर फील होऊ नये. घरी आराध्या आपल्या रूममध्ये होती आणि अवनी तिच्यासोबत होती. अवनी तिला काही इंटेरियर डिझाईन दाखवत होती. आराध्या अकॅडमीचे इंटेरियर चेंज करण्याचा विचार करत होती. अवनी म्हणाली, बहिणी, आता मी सुद्धा पुन्हा कामावर जायला स्टार्ट करणार आहे, पण बेबीची पण टेन्शन येते. आराध्या हसून म्हणाली, नको अवनी, आता रिवा खूप लहान आहे. तू किमान 6-7 महिने वाट बघ, नंतर तू काम करू शकतेस. तोपर्यंत तू होममधून काम कर. अवनीला हा सजेशन पटला. बाहेर हॉलमध्ये आरवी रियाच्या पाळण्यापाशी बसून तिला निहाळत होती. ती हळूच रिवाच्या गालाला स्पर्श करायची आणि हात मागे करायची. श्रेया त्या दोघींकडे लक्ष देत तिथेच बसली होती. आराध्याने तिला पाहिले आणि हसत म्हणाली, श्रेया, तू कधीपासून तिथे बसली आहेस? आता उठ आणि रूममध्ये जाऊन आराम कर. श्रेया गमतीने म्हणाली, तू माझ्या रिकव्हरीचा चांगलाच फायदा घेतेस. जेव्हा बघते तेव्हा हुकूम सोडतेस. आराध्याने हसून उत्तर दिले. सगळ्यांनी रात्री एक डिनर केला. आयुष सर्वांना आपल्या टीचर्सने केलेल्या कौतुकाबद्दल सांगत होता. आदिराज हसून त्यांना पाहत होता. आयुष म्हणाला, डॅडा, तुम्हाला माहीत आहे, टीचर म्हणाली मी स्टडीमध्ये खूप इंटेलिजंट आहे. आदिराजने त्याचे कौतुक केले, पण तन्वीची नजर तेजसवर होती. त्याला आज खूप आनंदी पाहून तिला संशय आला. जेवण झाल्यावर तन्वी तेजसच्या मागे त्याच्या रूममध्ये गेली. काय चक्कर आहे? तन्वीने डोळे बारीक करून विचारले. सांग, आज इतका खुश का आहेस? बिचारा तेजस आता काय सांगावे या विचारात पडला. तेजसने आपले दात दाखवले आणि हसून म्हणाला, तू अशी काय बघतेस? मी असं काय केलं ज्यामुळे तू मला अशी पोलीस चौकशी केल्यासारखी बघतेस? तन्वीने त्याला पाहिले आणि चिडून म्हणाली, शट अप, जास्त शहाणपणा नको दाखवू आणि पटकन सांग नक्की काय भानगड आहे, कारण तू आज तो काही जरा जास्तच आनंदात उड्या मारतोयस. त्यावरून नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट घडली आहे हे मला समजतंय. तन्वीचा तो अवतार आणि तिचा हट्ट पाहून आता तेजसकडे दुसरा कोणताही ऑप्शन उरलं नव्हतं, कारण त्याला माहीत होतं की तन्वीला काहीही लपवलं तर चालणार नाही. तो थोडा लाजून आणि मान खाली घालून बेडवर बसला आणि अतिशय हळू आवाजात म्हणाला, तन्वी, आय लव्ह रिया.
तन्वी त्याच्याकडे प्रचंड आश्चर्याने बघू लागली, कारण तिला याची थोडीही कल्पना होती. पण तेजस स्वतःहून कबुली देईल असे वाटले नव्हते. तेजसने तिचे ते विस्फारलेले डोळे पाहिले आणि तोंड वाकडे करून म्हणाला, अगं, इतका मोठा शॉक बसायची काही गरज नाही आहे. आणि आता एवढं नवल वाटण्यासारखं तरी काय आहे यात? तन्वीने पटकन त्याला विचारले की, पण तू सांगितले का तिला? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती मानली का? तेजस तिच्याकडे मोठ्या अभिमानाने पाहिले आणि म्हणाला, अगं, ती आजच तर मानली आहे आणि म्हणूनच तर मी आज इतका खुश आहे. तुला माहीत नाही आहे, मी सिंगापूरपासून तिच्या मागे होतो आणि किती ट्राय करतोय. आता कुठे जाऊन तिने हो म्हटलं आणि माझ्या फिलिंग्सचा स्वीकार केला. हे ऐकताच तन्वी आनंदाने ओरडली आणि काही न विचार करता तेजसच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, ये, फायनली आता तू सुद्धा सिंगल राहिला नाहीस आणि मला एक गोड वहिनी मिळणार आहे. तेजस हसून तिच्याकडे बघू लागला आणि त्याने प्रेमाने तिचे केस विस्फारले आणि म्हणाला, बस कर ग, आता इतकं जोरात ओरडू नकोस. तुझ्या आवाजाने माझे कानाचे पडदे फाटतील असं वाटतंय मला. हे ऐकून तन्वीने त्याचे हात झटकले आणि त्याला मारण्यासाठी हात उगारून म्हणाली, तेजसच्या पिल्ल्या, तू माझ्या केसाची वाट लावलीस, आता मी तुला सोडणार नाही. तेजस लगेचच तिथून पळाला आणि तन्वी त्याच्या मागे धावू लागली. दोघे भाऊ बहीण त्या खोलीत एकाच धम्मात चौकडी घातली. जणू काही लहान मुलेच खेळत होती. तन्वीच्या हातात पिलो, फूल किंवा जे काही येत होते ते ती तेजसवर फेकून मारत होती आणि तेजस स्वतःला वाचवण्यात इकडून तिकडं उड्या मारत होता. संपूर्ण खोली उशा, फुले आणि इतर वस्तूंनी विखुरली गेली होती आणि खोलीची पूर्ण वाट लागली होती. शेवटी दोघे प्रचंड थकले आणि थापा टाकत बेडवर आडवे झाले आणि एकमेकांकडे बघून जोरात हसू लागले. थोड्या वेळाने जेव्हा त्यांचा श्वास स्थिरावला तेव्हा तन्वी म्हणाली, तेजस, खरंच मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे आणि मला रिया खूप आवडते. तेजस उठून बसला आणि त्याने तन्वीकडे पाहिले. तन्वीने सुद्धा बेडवर मांडी घातली आणि ती त्याच्याकडे लक्ष देऊन बघू लागली. तेजस थोडा गंभीर होऊन म्हणाला, तुला माहिती आहे तन्वी, माझं तिच्यावर खूप मनापासून प्रेम आहे. हे मला माहीत होतं, पण ती वेडी मुलगी आपल्या मनातल्या फिलिंग्स समजतच नव्हती आणि तिने स्वतःला एक भीतीच्या भिंतीमध्ये बांधून घेतलं होतं. आज जेव्हा मी तिला शेवटचा पर्याय दिला आणि तिच्यापासून कायमचं दूर जाण्याची गोष्ट काढली तेव्हा कुठे तिच्या मनातील भीती पळाली आणि तिला माझ्या प्रेमाची जाणीव झाली आणि ती स्वतःहून माझ्याकडे धावत आली. तन्वी आपल्या भावाच्या डोळ्यातील ती चमक बघत होती आणि म्हणाली, मला पूर्ण खात्री आहे माझा भाऊ तिला लवकरच आपल्या प्रेमाच्या रंगात रंगवून टाकेल आणि तिला खूप आनंदी ठेवेल. तेजस हसून म्हणाला, आता पुरे झालं तुझं कौतुक, आता तू जा तुझ्या रूममध्ये. समर्थ भाऊसुद्धा हॉस्पिटलमधून येत असतील आणि त्यांना भूक लागलेली असेल. तन्वी त्याला गुड नाईट बोलली आणि एक चिमटा काढून आपल्या रूममध्ये निघून गेली. इकडे आकाश रात्री 12च्या सुमारात आपल्या स्टडी रूममधून काम संपवून रूमच्या बाहेर आला. तेव्हा त्याला वाटलं होतं की आराध्या झोपली असेल, पण आराध्या अजूनही बेडवर बसून एक नोवेल वाचण्यात पूर्णपणे मग्न झाली होती. आकाशने तिला पाहिले आणि हळूच विचारले की, बायको, तू अजून झोपली नाहीस का आणि एवढ्या रात्री काय वाचतेस? आराध्याने लगेचच आपल्या ओठावर बोट ठेवले आणि त्याला चूप राहायचा इशारा केला आणि अतिशय हळू आवाजात म्हणाली, श्श बेबी, आता कुठे झोपली आहे? तुम्ही जोरात बोललात तर ती जागी होईल. आकाशची नजर आता आरूवर गेली, जी आराध्याच्या अगदी जवळ बेडवर शांतपणे आणि निरागसपणे झोपलेली होती. आकाशने स्मित हास्य केले आणि म्हणाला, पण तू अजून का जागी आहेस? तुला तर लवकर झोपायची सवय आहे ना? आराध्याने थोडे लाड येऊन बाकडे तोंड केले आणि म्हणाली, जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत तुमच्याशिवाय मला नीट झोपच येत नाही ना. मग काय करणार? आकाश फ्रेश होऊन आला आणि आराध्याला आपल्या बाहूपाशी ओढले आणि दोघेही सुखाच्या झोपीत घेण्यासाठी डोळे मिटवले. समर्थ आज पुन्हा दवाखान्यातून यायला खूप उशीर झाला होता, कारण त्याला एक अचानक आलेल्या सर्जरी हाताळावी लागली होती.
तो रात्री जवळपास 1च्या सुमारात रॉय हाऊसमध्ये परतला आणि नेहमीप्रमाणे तन्वी गाढ झोपली होती असे त्याला वाटले. त्याने शांतपणे तिला पाहिले आणि तिच्या ओठावर एक आपुलकीचे हास्य आले. तो फ्रेश झाला आणि भुकेने व्याकुळ होऊन किचनकडे वळाला, कारण आज एक मोठी सर्जरीमध्ये अडकल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये काहीच खाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. तो किचनमध्ये गेला आणि त्याने पाहिले की किचन काउंटरवर त्याच्यासाठी ताट वाढून ठेवलेले होते. तन्वीला माहीत होतं की समर्थ कितीही उशिरा आला तर त्याला घरचं जेवण आवडतं, म्हणून ती स्वतः झोपण्यापूर्वी त्याच्यासाठी जेवण काढून ठेवायची. समर्थ ते जेवण गरम केले आणि तो डायनिंग टेबलवर बसून शांतपणे जेवू लागला. तेवढ्यात त्याला कोणाची तरी चाहूल लागली आणि तन्वी तिथे आली. तिची झोप अचानक उघडली होती आणि समर्थचा कोट आणि बॅग सोफ्यावर पाहिले तेव्हा तिला समजलं की तो आला आहे. समर्थाने तिला पाहिले आणि काळजीने विचारले, काय झाले तन्वी, तू का उठून आलेस? तन्वीने आपल्या अर्ध्या मिटलेल्या आणि झोपेने भरलेल्या डोळ्यांनी त्याला पाहिले आणि म्हणाली, माझी अचानक झोप उघडली आणि तुझा कोट आणि बॅग पाहिली तेव्हा समजलं की तू आला आहेस, म्हणून मी तुझ्याकडे आले. असे म्हणत ती त्याच्या खुर्चीवर बसली आणि समर्थाने जेवण पूर्ण होईपर्यंत तिची मान खाली पडली आणि ती खुर्चीवर बसल्या बसल्याच पुन्हा गाढ झोपी गेली. समर्थाने तिचे ते निरागस रूप पाहिले आणि हळूच हसून म्हणाला, क्रेझी गर्ल आहे तू. त्याने आपली प्लेट किचनमध्ये नेऊन ठेवली आणि तन्वीला अलगद आपल्या बाहूमध्ये उचलले. तेव्हा तन्वीने आपला चेहरा त्याच्या छातीवर टेकवला आणि ती अधिकच गाढ झोपली. समर्थाने तिला हळूच रूममध्ये नेले आणि बेडवर झोपवले आणि ती सुद्धा तिला जवळ घेऊन झोपी गेला. तन्वी समर्थाच्या जितकी क्लोज होती तितके कोणाच्याच नव्हती. बालपणाच्या मैत्रिणीपासून ते प्रेमापर्यंतचा सफर सोपा नव्हता, पण आज दोघेही एकमेकांच्या आयुष्याचा इम्पॉर्टंट पार्ट होते. दुसऱ्या दिवशी रविवार सकाळी आदिराज आणि श्रेयाच्या रूममध्ये जेव्हा श्रेयाला जाग आली तेव्हा तिला आपल्या अंगावर बिलगून झोपलेला गोलू दिसला. तिने हळूच त्याचे माथा चुंबले आणि म्हणाली, खोडकर बाळा आहेस तू. झोपतानाच आपल्या रूममध्ये झोपला आणि मध्यरात्री उठून गुपचूप कोणाच्याही रूममध्ये येऊन झोपतोस. श्रेया फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली तेव्हा गोलूने हळूच डोळे उघडले आणि तो रंगात जाऊन झोपलेला आदिराजच्या अंगावर जाऊन बसला. आदिराजची झोप अचानक उघडली तेव्हा त्याने पाहिले की समोर त्याचा मुलगा बसलेला आहे. गोलूने लगेचच आदिराजच्या छातीवर डोके टेकवले आणि आदिराजने सुद्धा त्याचे कौतुकाने चुंबन घेतले. आणि आज रविवार असल्याने कोणालाच ऑफिसची किंवा कामाची घाई नव्हती, म्हणूनच सगळे निवांत होते. इकडे आकाशच्या रूममध्ये आराध्या आरशासमोर उभी राहून तयार होत होती. आकाश बेडवरून उठला आणि पावलांचा आवाज न करता तिच्या अगदी मागे जाऊन उभा राहिला. त्याने आरशातून तिला पाहिले आणि मग तिच्या हातातील लिपस्टिक हळूच आपल्या हातात घेतली. आराध्या त्याला पाहून श्वास रोखून उभी राहिली आणि आकाश स्वतः तिच्या ओठावर अतिशय नाजूकपणे लिपस्टिक लावू लागला. आराध्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि तिचे डोळे आकाशच्या नजरेत अडकले होते. आकाशने लिपस्टिक लावून झाल्यावर वाकून तिच्या नाजूक ओठावर एक गोड आणि मऊ किस केला आणि आराध्याने लाजेने आपले डोळे घट्ट बंद केले. आकाश थोडा बाजूला झाला आणि तिच्या माथा प्रेमाने किस करून म्हणाला, तू आज खूप सुंदर दिसत आहेस आणि मी विचार करतोय की आज गोलूची जी अनेक दिवसापासूनची डिमांड आहे ती पूर्ण करावी, जो फिरायला नेण्यासाठी मागे लागला होता. आराध्या थोडी चिंतेत पडली आणि म्हणाली, पण आकाश, अशा सिच्युएशनमध्ये बाहेर जाणं सुरक्षित आहे का? आकाशने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आराध्या, मी माझ्या कुटुंबाला अशा प्रकारे भीतीखाली जगताना बघू शकत नाही आणि जर धोका असेल तरीही मी माझ्या मुलाच्या आनंदाला आणि त्याच्या इच्छांना मारणार नाही. मी त्याची पूर्ण काळजी घेईन. आकाश शॉवर घ्यायला गेला आणि इकडे बेडवर आरू जागी झाली आणि ती आपल्या छोट्या हातांनी डोळे चोळत उठून बसली. आराध्याने तिला लगेचच कडेवर घेतले आणि तिचे लाड करून तिला दूध पाजले. थोड्या वेळाने आकाश तयार होऊन खाली आला.
तेव्हा त्याला मागून गोलूचा जोरदार ओरडण्याचा आवाज आला. डॅडा, गोलू खोडकर नाहीये. गोलू तर मम्माचा बेबी आहे. आकाशने वळून पाहिले तर गोलू पळत येत होता. आकाशने त्याला कडेवर उचलले आणि विचारले, अरे तू अजून आंघोळ का नाही केलीस? आणि तू तर तुझ्या रूममध्ये झोपला होतास ना, मग मोठ्या मम्माच्या रूममधून कसा बाहेर आला? गोलूने आपले दात दाखवले आणि म्हणाला, डॅडा, मी रात्री मोठ्या मम्माकडे गेलो होतो. आकाश त्याला आंघोळ घालायला घेऊन गेला. तेव्हा गोलू हट्ट करू लागला की डॅडा, आता मी बिग बॉय आहे आणि मी माझा बाथ स्वतः घेणार. तुम्ही मला न्याहाळायचं नाही. आकाशने आश्चर्याने विचारले, तू कधीपासून मोठा झाला? तर गोलूने आपली 6 बोटे दाखवून ठामपणे सांगितले, मी आता पूर्ण 6 इयर्सचा झालो आहे. मग झालो ना मी बिग बॉय? आकाश हसून म्हणाला, तू कितीही वर्षाचा झाला तरीही तुझ्या मम्माचा छोटा बेबी राहणार आहेस. नाश्त्यात टेबलवर सगळे रॉय फॅमिली एकत्र जमली होती. गोलू पळत जाऊन आपल्या खुर्चीवर बसला आणि आराध्याने त्याच्या ताटात गरमागरम पराठा आणि दही वाढली. आकाशने नाश्ता करताना सर्वांना उद्देशून म्हटले, मी विचार करत होतो, आज रविवार आहे, तर आपण सगळे मिळून आज बाहेर फिरायला जायचं. हे ऐकताच गोलू उत्साहाने खुर्चीवर उड्या मारू लागला आणि ओरडला, ये, आपण सगळे फिरायला जाणार आणि खूप मज्जा करणार. आकाशने ठरवले, आपण सर्व आधी अम्युजमेंट पार्कला जायचे आणि तिथे मुलांसोबत खेळायचे आणि मग दुपारनंतर वॉटर पार्कला जाऊन पाण्याचा आनंद घ्यायचा. गोलू आनंदाने थुई थुई नाचू लागला आणि त्याने पाहिले की आरूसुद्धा त्याच्याकडे बघून हात हलवते. तेव्हा गोलूने दहात बुडवलेला एक छोटासा घास आरूच्या चिमुकल्या तोंडात भरवला. आरूसुद्धा तो घास चावीने खात खिळखिळून हसू लागली आणि तिला हसताना पाहून घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू आले. घराबाहेर कितीही मोठे संकट असले तरीही आज रॉय फॅमिली आपल्या मुलांच्या आनंदासाठी एकत्र बाहेर जाण्यासाठी सज्ज झाली होती आणि प्रत्येकाच्या मनात एक वेगळाच उत्साह संचारला होता. आजच्या भागात आपण पाहिलं की रिया आणि तेजस या दोघांच्या प्रेमाला एक गोड सुरुवात झालेली आहे आणि स्टीफनच्या रूपामध्ये आता त्यांच्यासमोर कोणतं मोठं संकट उभं राहणार आहे. परिवाराचा पिकनिकचा उत्साह हा शत्रूचं अघटित घडण्याचे संकेत आहे का? आधिराज आणि आकाश या गोष्टीला कसे सामोरे जाणार? हे सर्व जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुम्हा सर्वांची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा आराध्य.